नमस्कार अंगणवाडी ताई. आज आपण घेतलेला आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस याचा इतिवृत्तांत बघणार आहोत. बघा, मी तुमच्यासमोर कार्यक्रमाचा इतिवृत्त म्हणजेच प्रोसिडिंग रिपोर्ट दाखवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तो प्रोसिडिंग रिपोर्ट लिहू शकतात. बघा, कार्यक्रमाचे नाव दिलेले आहे आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस ECCET, दिनांक 10 जुलै 2025. तिथं तुम्ही करून घ्या. ठिकाण तुमच्या अंगणवाडीचे नाव तिथे लिहायचं तुम्हाला. वेळ सकाळी 10 ते 12. थीम काय होती आपली? विविध गाण्याच्या माध्यमातून भाषा कौशल्य वृद्धिंगत करणे. यामध्ये उपस्थिती बघा कोणाकोणाची आहे? पालक, बालक, शिक्षक असतील, स्थानिक महिला मंडळ असेल व मान्यवर नागरिक. यानंतर आपण कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रक्रिया बघूया. सर्वप्रथम आपण केलं उद्घाटन. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. उपस्थित सर्व पालक व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अंगणवाडी सेविका म्हणून मी ECCE दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर आपण थीम सादरीकरण बघितली. मुलांनी आनंदाने थीम सॉन्ग, आयडेंटिफिकेशन सॉन्ग, वर्ण ओळखा, प्राण्यांचे आवाज, आकार ओळखा इत्यादी सादर केले. यामध्ये मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गाण्यामधून मुलांचे भाषा कौशल्य ऐकणे व समजून घेणे या बाबी प्रभावीपणे दिसून आल्या. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांची नावंसुद्धा ॲड करू शकतात की सदर मुलाने या नावाच्या मुलाने हे सादर केलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबानं ॲड करू शकतात. त्यानंतर 3 नंबर बघा बरं, क्रियाशील गट व वाद्य वाजवणे. मुलांनी विविध वाद्य वाजवून ताल, लय, आवाज आणि गाण्यांचा अनुभव घेतला. यामध्ये तबला, ढोलकी, चेंडू वाजवण्याचे खेळ सादर करण्यात आले. आता अत्यंत प्रॉन्टरित्या ते तबला वाजवू शकत नाहीत, परंतु एक साधारणपणे त्यांनी वाजवले असे आपण त्यांना दाखवू शकतो. त्यानंतर पालक सहभाग. काही पालकांनी मुलांबरोबर गाणी गायली, ताल दिला व संवाद साधला. पालकांनीही घरातली मुलांसोबत अशा कृती केल्यास भाषिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने होते याची त्यांना जाणीव झाली. 5 बघा, प्रेरणादायी संदेश. बाल विकास प्रकल्प अधिकारी व इतर मान्यवरांनी बालवयात होणाऱ्या शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. यामध्ये हे जे वाक्य आहेत यामध्ये आपण चेंजेस करू शकतात. गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असेल, ग्रामसेवक असेल किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील, यांच्या नावं तुम्ही तिथं मार्गदर्शनपर लिहू शकता, ज्या पद्धतीने तुमच्या अंगणवाडीमध्ये कोणी आले असेल तर. त्यानंतर शेवटचा भाग आहे अनुभव व अभिप्राय. बघा बरं, उपस्थित पालक व शिक्षकांनी कार्यक्रमाबद्दल सकारात्मक अभिप्राय दिला. मुलांचे आत्मविश्वास वाढ झाली व एक आनंदी वातावरण तयार झाले. विशेष निरीक्षण बघा, मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पालकांचा सहभाग समाधानकारक होता. मुलांची भाषा कौशल्य, ऐकण्याची क्षमता व सामाजिक वर्तनात बदल दिसून आला. कार्यक्रमाची तयारी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी मनापासून केली. यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, यांची नावे तुम्ही तिथे ॲड करू शकतात. शेवटी निष्कर्ष बघा काय निघाला? ECCA डेच्या निमित्ताने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संगीत, ताल, गाणी आणि श्रवण कौशल्यांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. पालक, मूल आणि शिक्षक म्हणजेच आपली अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यातील सुसंवाद अधिक रूढ झाला. हा उपक्रम यशस्वी ठरला. अंगणवाडी सेविका, खाली तुमचं नाव, तुमच्या अंगणवाडी केंद्राचे नाव, गावाचे नाव आणि खाली दिनांक म्हणजे आजची 10 जुलै 2025 हे तुम्ही तिथं लिहू शकता. यामध्ये मी एक तुम्हाला सॅम्पलमधून प्रोसिडिंग लिहून दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही अंगणवाडीमध्ये जे जे आज सादर केलं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या शब्दामध्ये शब्दरचनेमध्ये थोडाफार फरक करून तुम्ही लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, आपल्या इतर अंगणवाडी सेविकांसोबत शेअर करत चला. धन्यवाद.